नमस्कार मित्रांनो, एस.वाय हेल्थ मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2100 रुपये मिळणार आणि कोणाला मिळणार, का सरसकट मिळणार, घेऊन जाऊ नये. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नव्या अटी लागू होण्याची शक्यता. महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होताना सुरुवातीला अनेक अटींमध्ये सवलती देण्यात आल्या होत्या, ज्यामुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे. मात्र आता महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे वचन मागे घेता येणार नसेल, तरी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नव्या अटी लागू करून लाभार्थ्यांची संख्या मर्यादित करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या काही अटी आहेत. मित्रांनो, सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी त्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला सुरुवात तर मित्रांनो, खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येतात. राज्याच्या अंतिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जुलैपासून लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती. नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांना खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेच्या अर्जाच्या छाननीला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना अर्जामध्ये त्रुटी आहेत अशा महिलांना पुन्हा अर्ज भरून देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे 2100 रुपयेचा हप्ता कधीपासून द्यायचा याचा निर्णय कॅबिनेट बैठकीनंतर घेतला जाईल, असा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की योजना सुरूच राहणार आहे. मात्र 2.5 लाखांपेक्षा ज्याचे उत्पन्न आहे अशा महिलांना या योजनेस पात्र